नमस्कार, मी शरद गुणाजी पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष. मी आज तुम्हाला एक महत्त्वाची अशी गोष्ट सांगणार आहे की महानगरपालिकेचं किती दुर्लक्ष असतं. सार्वजनिक बांधकाम असो की घनकचरा प्रकल्प असतो, पावसाळा आला की गटारे नाले साफ करण्याचा फक्त एक काय बोलतात ते एक आशा दिली जाते, पण कुठेही अशी गटर नाले किंवा इतर गोष्टी साफ केल्या जात नाही. आज अशी परिस्थिती आमच्या शिरगावात उद्भवली. आज आमच्या शिरगावात एक मयत झाला आणि त्यांची अंत्यविधी घेऊन जाताना आम्ही गुडघ्यावर पाण्यातून गेलो. तर या गुडघ्यावर पाण्यातून सगळं ग्रामस्थ व इतर पंचक्रोशीतील लोक जात असताना आम्हाला ज्या गोष्टी त्यांच्या मनातून व्यक्त होत होत्या त्याच्यात आम्हाला फक्त राग निर्माण येत होता. आणि याच अनुषंगाने मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की गटारे नाले सफाई करण्यासाठी करदात्यांचे करोडो रुपये वेटले जातात आणि का त्या ठेकेदारांना पाठीशी घालतात हेच मला समजत नाही. हे त्यांचे काय जावई लागतात का ठेकेदार अधिकाऱ्यांचे की आयुक्तांचे? तर माझा प्रकार इशारा आहे की येत्या 2 दिवसात जर महानगरपालिके सार्वजनिक बांधकाम असो, घनकचरा प्रकल्प असो, NDA असो, या लोकांनी पूर्ण 2 दिवसात तिथला पाण्याचा निचराचा उपाययोजना केल्या नाहीत तर येत्या 2 दिवसानंतर 10वा आणि 13वा हा विधी आयुक्तांच्या दालनात आम्ही करू. एवढा एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना माझा इशारा असणार आहे आणि तो पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जर तुम्ही कामात कमकुवत असाल तर आम्ही देखील कामात कमकुवत नाहोत. म्हणून आम्ही तुम्हाला हा शेवटचा इशारा देतो, कारण का या अगोदर आम्ही बऱ्याचशा वेळा तुम्हाला निवेदने दिली की गटारे साफ केली जात नाही, फक्त तुम्ही आम्हाला टाळाटाळ करण्याचं काम करतायत. आणि हा इशारा नसून तुम्हाला धमकी समजा किंवा तुम्हाला काय आर्थिक समजा, जो होणारा परिणाम असेल याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम अधिकारी असतील, घनकचरा प्रकल्प असेल किंवा NDA वाले असतील आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त असतील. धन्यवाद.